नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर विनायक गोडबोले आणि आज ऐकूया एक धमाल किस्सा ज्याचं नाव आहे 3 लिफाफे। एका कंपनीमध्ये एका नवीन जनरल मॅनेजरची नियुक्ती होते आणि त्याच्या जॉइनिंगच्या दिवशी त्याला सांगण्यात येतं की जुन्या जनरल मॅनेजरचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यांना केबिनमध्ये जाऊन भेटून घे। नवीन जनरल मॅनेजर जुन्या जनरल मॅनेजरच्या केबिनमध्ये जातो आणि ओळख झाल्यावर जुना जनरल मॅनेजर त्याला अतिशय शांतपणे 3 लिफाफे सुपूर्द करतो आणि त्याला सांगतो, तू या माझ्या खुर्चीत बसल्यानंतर कंपनी जेव्हा खूप अडचणीत येईल त्यावेळेस यातला एक लिफाफा उघड आणि त्यात सांगितले त्याच्याप्रमाणे कर। परत जर काही दिवसांनी पुन्हा कंपनीत अडचणीत आली तर दुसरा लिफाफा उघड आणि त्याच्यात सांगितले त्याप्रमाणे कर। आणि दुर्दैवाने तिसऱ्यांदा पण जर कंपनीत अडचणीत आली तर तिसरा लिफाफा उघड आणि त्याच्याप्रमाणे कर। नवीन जनरल मॅनेजरला ते जरा विचित्र वाटतं, पण तो म्हणतो जुना माणूस एवढा विश्वासाने सांगतोय तर तो तिन्ही लिफाफे व्यवस्थित एका ड्रॉवरमध्ये 1, 2, 3 असे नंबर घालून ठेवून देतो आणि शांतपणे आपली कारकीर्द सुरू करतो। 2 ते 3 महिन्यानंतर कंपनी एका मोठ्या अडचणीत सापडते आणि त्याला आठवण होते की आता आपल्याला करण्यासारखं काहीच दिसत नाही आहे, तर आपल्या जुन्या मित्रांनी जे लिफाफे दिले त्यातला पहिला लिफाफा उघडण्याची हीच योग्य वेळ आहे। तो ड्रॉवर उघडतो, पहिला लिफाफा बाहेर काढतो, तो फाडतो आणि त्यातला कागद वाचतो। त्यात असं लिहिलेलं असतं की सगळा दोष हा हेड ऑफिसवर ढकलून दे, हेड ऑफिसकडून वेळेत डिसिजन आले नाहीत त्यामुळे कंपनी अडचणीत सापडली असं स्पष्टीकरण लिहून पाठव। तो त्याच्याप्रमाणे एक लेटर ड्राफ्ट करतो आणि सगळ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना पाठवून देतो। त्या सगळ्यांना त्याचं कारण पटतं आणि तो त्या प्रसंगातून वाचतो। 2 ते 3 महिन्यानंतर परत कंपनी एका मोठ्या अडचणीत सापडते, त्याला परत काही सुचत नाही आता काय करावं। त्याला परत आपल्या जुन्या मित्राची आठवण येते आणि त्याच्या लक्षात येतं की आता दुसरा लिफाफा उघडण्याची हीच योग्य वेळ आहे। परत तो ड्रॉवर उघडतो, दुसरा लिफाफा बाहेर काढतो, तो फाडतो आणि त्यातला कागद वाचतो। त्यात लिहिलेलं असतं की सगळा दोष हा आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांवर ढकलून दे आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरना असं कळव की यातल्या 2 ते 3 अधिकाऱ्यांची इथून बदली करणं गरजेचं आहे। तो त्याच्याप्रमाणे लेटर ड्राफ्ट करून वरती पाठवतो, त्यांना ते मान्य होतं आणि 2 ते 3 अधिकाऱ्यांची बदली होते आणि सगळं प्रकरण निपटलं जातं। पुन्हा 1 ते 1.5 महिन्यातच कंपनी परत एका मोठ्या अडचणीत सापडते। आता मात्र त्याला काही कळत नाही, तो म्हणतो आपल्या जुन्या मित्रांनी दिलेला तिसरा लिफाफा उघडायची हीच योग्य वेळ आहे। तो ड्रॉवर उघडतो, तिसरा लिफाफा बाहेर काढतो, तो फाडतो, त्याच्यामध्ये जो कागद असतो त्याच्यावर एकच ओळ लिहिलेली असते, तुझ्या नवीन पार्टनरसाठी 3 लिफाफे लिहायला घे। काय मित्रांनो, कसा वाटला किस्सा? आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। असे छान कॉर्पोरेट किस्से ऐकण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा। असाच नवीन किस्सा घेऊन पुन्हा भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या। गणपती बाप्पा मोरया।